नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथमतः सर्वांना नवरात्र उत्सव जो असेल त्याच्या सर्वांना बाळांनो खूप खूप शुभेच्छा. 2-3 दिवसापासून युट्यूबला आलो नसेल तर आज परत येण्याचा त्याच उद्देश असेल का मुंबईचा पेपर थोडा थोडा जवळ यायला लागला. बऱ्याच मुलांचे तेच कमेंट येऊ राहिले की पेपर कधी होईल. पेपर होणार तो होईल, परंतु आपला अभ्यास अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि मी जवळजवळ भूमितीचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून पाहिलं का भूमितीचे जे संकीर्ण भूमिती आहे ते पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 झाला आणि आता पार्ट 4 असेल. या पार्ट मध्ये पाहताना तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 2023 ला जे भूमितीचे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व भूमितीच्या प्रश्नांवरती बोललोय. आज मी शेवटचा पार्ट असेल का ज्याच्यामध्ये 2000 आय थिंक ठीक आहे 23 बरोबर 2023 जो पेपर झाला असेल त्या 2023च्या पेपरमध्ये जे काही प्रश्न आलेले असेल भूमितीचे आता त्या भूमितीच्या प्रश्नावरती आज मी बोलणार आहे. कारण ऑलरेडी याच्या अगोदरचा 3 नंबरचा तुम्ही पार्ट पाहिला होता त्याच्यात पण 2023च्याच प्रश्नावर बोललो गेलो. आज पण आहे, पण या दोन्हींचा अभ्यास करताना मला एक जाणवलं का तेच प्रश्न रिपीट झालेले. जसं जसं जे मुलं मुंबईच्या पेपरला जाणार असेल त्यांना माझी विनंती असेल बाळांनो तुम्ही हे चारही पार्ट एकदा पाहून घ्या. आय थिंक तुमचे 2-2.5 तास जातील, पण 2-2.5 तासामध्ये तुमचा भूमितीचा एकही प्रश्न असा नाही का तो तुम्हाला अडचणीचा वाटेल. तर तुम्ही पाहून घ्या मागल्या वर्षाची जेवढे जेवढे पेपर झाले असेल मी त्या सगळ्या पेपरचा अनालिसिस केला. त्याच्यातून असं जाणवलं का तेच प्रश्न रिपीट होतात. आता मी काही जास्त वेळ घेत नाही, मुद्द्यावरती येतो आणि आपले आजचा जो काही ऑलरेडी जे प्रिव्हियस इयरचे पेपर आपण अनालिसिस करत आहे त्यातला पार्ट जो तिसरा आहे तो संपलेला असेल. आय थिंक 35 सुधारणा त्या ठिकाणी झालेले होते. आता त्याच्या पुढे जाताना आपल्याला एक 36व्या उदाहरणापासून आपण स्टार्ट करतोय. चला, कारण 35 उदाहरण पहिल्या पार्ट म्हणजे पार्ट नंबर 3 मध्ये झालेले. चला या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, पहा वेळ घालत नाही. रिंग बनवणाऱ्या 2 केंद्रकित वर्तुळाचे क्षेत्रफळ, 2 केंद्रित वर्तुळ आहेत, 154 चौरस सेंटीमीटर आणि 616 चौरस सेंटीमीटर आहे. तर रिंगची रुंदी किती आहे? तर त्या रिंगची रुंदी विचारते आपल्याला. चला बाळांनो कडा पटपट. रिंगची रुंदी विचारली गेलेली आहे या ठिकाणी. रिंगची रुंदी विचारता या ठिकाणी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, पहा बाळांनो आता तुम्हाला सांगितलं रिंग बनवणाऱ्या 2 केंद्रित वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे हा समजा या ठिकाणी पाहिला हा एक वर्तुळ असेल आणि त्याच्या आत असणार एक वर्तुळ आहे. वर्तुळाच्या आत असणारं वर्तुळ आहे. पहिलं जे वर्तुळ आहे ना त्याचं क्षेत्रफळ 154 दिलं आणि दुसरं जे वर्तुळ असणार आहे त्याचं क्षेत्रफळ 616 दिले. आता इथं बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ जर या ठिकाणी 154 असेल तर तुम्हाला माहिती आहे 154 आपला काय 7, 14, 44 आणि 154 याच्यानुसार तुम्हाला सरळ सरळ दिसतंय का या ठिकाणी काय 154 जर या ठिकाणी क्षेत्रफळ असेल तर स्वाभाविक आहे याची काय असेल त्रिज्या किती असणार आहे 7 आहे. म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या किती झाली बाळांनो 7. कारण आपल्याला काय विचारले रुंदी विचारली. काय विचारली? रुंदी काढायची म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे बाळांनो त्या ठिकाणी त्रिज्या. रुंदी विचारली याचा अर्थ क्लिअर लक्षात ठेवायचा, मुलं अभ्यास करताना गडबड करतात. या ठिकाणी आपल्याला त्रिज्या काढून घ्यायची. पहिला जो असणार आहे अंतर्गत वर्तुळ त्याची त्रिज्या आली 7 बाळांनो. तुम्हाला माहिती आहे 616 म्हणजे काय याच्या दुप्पट येते. या ठिकाणी किती येणार आहे बाळांनो? तर याच्या ठिकाणी याची जी त्रिज्या असणार आहे याची जर 7 आहे तर 616 म्हणजे याची किती आली बाळांनो 14. यांचा फरक विचारताय मग सरळ सरळ आहे 14 मधून जर 7 गेले तर या ठिकाणी उत्तर यायला बाळांनो 7 ऑप्शन क्रमांक 4. एकदम इझी आहे, कोणत्या स्वरूपाची गडबड करायचे काम नाही. हा काहींना वाटत नाही याची त्रिज्या कशी 14 आली तर बाळांनो तुम्ही 616 जर असेल तर हे 616 जर त्रिज्या असेल तर तुम्हाला याला भागायचं कोणी 154 म्हणजे किती पट येते त्याचा अंदाज येतो. आता याच्यावर जास्त बोलणार नाही मी कारण ऑलरेडी वर्तुळाचे 1 आणि 2 दोन्ही पार्ट पडलेले आहे. फक्त उदाहरणामध्ये काय नवीन दिसतं आपल्याला रुंदी असा शब्द आलाय मग त्याच्यामुळे आपली गडबड नको व्हायला. ओके, नेक्स्ट या पुढलं उदाहरण. एका घनाची बाजू 2 मीटर आहे. घ्या बाळांनो, एका घनाची बाजू बाळांनो 2 मीटर आहे. ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीनं वाढेल? वर्धा 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. वर्ध्याला 2023 ला अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला. प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ना ती खूप छान आहे. म्हणजे मी जेवढे प्रश्न पाहिले त्याच्यातून असं दिसतं. पहा, एका घनाची बाजू किती आहे बाळांनो 2 मीटर आणि ती जर 4 मीटर केली तर घनाचे घनफळ किती पटीनं वाढेल? मग मला सांगा तुम्ही या ठिकाणी 2चा घन किती आपला तर 2चा घन आहे बाळांनो 8 आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 4चा घन किती आहे बाळांनो तर 64 आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय किती पट आहे? मग तुम्ही वरती काय लिहू शकता 64 छेदस्थानामध्ये आले 8, 8 1 8 8 8 64 म्हणून उत्तर काय आलं बाळांनो किती पट आहे 8. ऑप्शन क्रमांक 2. किती उत्तर याचे? ऑप्शन क्रमांक 2. वर्ध्याला हा प्रश्न आलेला होता.
ठीक आहे, बाळांनो नेक्स्ट, वर्तुळाची सर्वात मोठा जीवेला काय म्हणतात? पहा, वर्तुळाच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे बाळांनो. पाहता म्हटलं ना, या वर्षी जरा काही प्रश्न असे आले, हे वर्तुळ आहे, आतमध्ये हा वर्तुळाचा केंद्रक आहे, हे सगळे लक्षात ठेवा. वर्तुळाचा हा जो पार्ट दिसतो याला वर्तुळाचा परिघ म्हणतात, आणि जो परिघ आपली बेसिक किंमत 44 आहे. ही वर्तुळाची काय, ही बाळांनो वर्तुळाची त्रिज्या आहे, आणि त्रिज्या आपली कायम बेसिक असे 7. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्रिज्येच्या अशा स्वरूपाचा जर मधून आला, त्रिज्येच्या दुप्पट हा काय असतो, व्यास असतो बाळांनो, काय असतो, व्यास. आणि इकडेही काढलेला हा पण काय आहे तुमचा या ठिकाणी काय, जीवा आहे. ही काय असणार आहे, ही पण जीवा आहे, ही जीवा आहे, ही पण काय जीवा आहे, आणि ही वर्तुळातली सगळ्यात मोठी जीवा आहे. काय, व्यास ही वर्तुळातला सगळ्यात मोठी काय असणार आहे बाळांनो, जीवा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर अशा स्वरूपाचं जे असेल त्याला म्हणतात स्पर्शिका, त्याला म्हणतात स्पर्शिका. अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी वर्तुळाच्या संदर्भात बेसिक गोष्टी माहित पाहिजे. ही जी बाउंड्री असते त्याला परिघ म्हणतात. ओके, त्याच्यानंतर मध्यातून जातो तो ती जीवाचा असते, पण जीवा म्हणजेच तो काय असतो, व्यास असतो. सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतो, तो व्यास असतो, आणि व्यासाच्या निमपट काय असते बाळांनो, त्रिज्या असते. स्पर्शिका ही काय, वर्तुळाच्या परिघावर किंवा वर्तुळाला या ठिकाणी एका बिंदूला स्पर्श करून जाणारा जो काय रेषाखंड असतो त्याला काय म्हणतात, स्पर्शिका म्हणतात. आता याच्यावरती फक्त तुम्हाला माहितीपट प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला असा प्रश्नाची माहिती असावी, स्पर्शिका कशाला म्हणतात, परिघ कशाला, व्यास कशाला, जीवा कशाला, त्रिज्या कशाला म्हणतात. ओके, नेक्स्ट चला, पुढे म्हणतात घनाकृती पेटीचे घनफळ 343 घन सेमी आहे. एका घनाकृती पेटीचे एका घनाकृती पेटीचे घनफळ बाळांनो 343 घन सेमी आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल? तर ते म्हणतात त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल. ओके, सोडवा. तर त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल? एकदम सोपं आहे. आता घनाकृती पेटी दिली, घनफळ किती दिले 343, तर तुम्हाला काय विचारली, बाजू विचारली, म्हणजे सरळ सरळ काय बाळांनो, या ठिकाणी 343चं काय करायचं तुम्हाला, घनमूळ. 343चं घनमूळ आहे 7, वरती काय दिलेलं सेंटीमीटर, म्हणजे त्या येणार बाळांनो सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक किती आले, 3. ऑप्शन क्रमांक 3 पुढे घ्या. या ठिकाणी सांगण्यात आले त्रिकोण जो आहे, या त्रिकोणाच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज बाळांनो 125 अंश आहे. किती आहे, त्रिकोणाच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 125 अंश आहे. तर तिसऱ्या कोणाचे माप किती, हा प्रश्न हिंगोली 2023 ला विचारला, नॉर्मल होता. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180, त्याच्यामधून 125 मायनस केले बाळांनो. या ठिकाणी राहिला 7, 10तून 5 गेले 5, 7 मधून 2 गेले, राहिले बाळांनो 5, इकडे राहिला 0, म्हणजे या ठिकाणी किती आले 55 अंश. ऑप्शन क्रमांक 2. हा बेसिक क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये जास्त वेळ जायची काही गरज नव्हती. पहा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा, एक समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू, एक समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी कोणी काही सांगितलं तर ते समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला पाठच पाहिजे. समभुज त्रिकोणाचा शब्दातच अर्थ त्याच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात, आणि या ठिकाणी आपल्याला सरळ विचारण्यात आले समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेंटीमीटर असेल तर त्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? चला पटपट सोडवा बाळांनो. ओके, ठीक आहे, आला असेल. बाबा एकदम क्लिअर आहे. समभुज त्रिकोण याच्यामध्ये तुम्हाला सगळे सूत्र पाठ पाहिजे, कोणी काही सांगेल तुम्हाला पाठच करावं लागेल. या ठिकाणी समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, वर्गमुळात मध्ये 3, छेदस्थानामध्ये 4, गुणाकारात काय असतं, बाजू जी आहे ना या बाजूचा वर्ग असतो. हे झालं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. बाळांनो इथं पाठच करावं लागेल, जमणारच नाही, कारण याला काही पर्याय दुसरा नाही. त्याच्यानंतर समभुज चौकोनाची या ठिकाणी उंची विचारली जाते, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. समभुज चौकोनाची उंची असते, याच्यात थोडा बदल आहे, वर्गमुळात 3, छेदस्थानात 2, गुणाकारात फक्त काय बाळांनो बाजू. आणि हे विचारलेले प्रश्न आहे बाळांनो, समभुज कुणी काही म्हणून येतं का नाही येतं तो भाग वेगळा आहे, परंतु या ठिकाणी प्रश्न विचारलाय म्हणून तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला पाठच करावं लागेल. याच्यामध्ये असे काही प्रश्न असतात तर त्याला तुम्हाला ऑप्शन नसतो. मग मला सांगा, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय आपल्याला. या ठिकाणी वर्गमुळामध्ये 3 आपण घेऊन टाकले, छेदस्थानात आपल्याला काय दिली होती, प्रत्येक बाजू दिली होती, इथं आले 4, आणि प्रत्येक बाजू किती आहे 22 आहे. मग या ठिकाणी तुम्हाला बाजूचा काय होणार आहे, वर्ग होणार आहे. मग बाजूचा वर्ग करण्याऐवजी आपण 22 गुणाकारात काय करू 22, कारण 22चा वर्ग आहे 484. ते लिहिण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करू, 22 गुणाकारात 22 करणं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला
अतिशय सोपं जाईल, कारण बे एक बे दुने 4 आपल्याला माहिती 11 आहे, याची निमपट परत काय 11 हे सोपं होतं आपल्यासाठी. जे सोपं होईल ते पहा. 11 गुणाकारात 11 याचा आपला वर्ग पाठ आहे, 11चा वर्ग आहे 121. मग या ठिकाणी कधी पण लक्षात ठेवा, वर्गमुळात 3 गुणाकारात 121 असं लिहित नाही. त्यामुळे लिहिताना हे कसं लिहायचं बाळांनो, असं आल्यानंतर 121 पुढे लिहायचे आणि वर्गमुळामध्ये 3, म्हणजे ऑप्शन क्रमांक बाळांनो 2, सॉरी ऑप्शन क्रमांक 4 असेल. ऑप्शन क्रमांक किती येतो बाळांनो 4. हे पाठच लागेल ना, याला मी पण काही करू शकत नाही आणि तुम्ही पण काही करू शकत नाही. पाठ हाच त्याला ऑप्शन आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3 छेदस्थानात 4 गुणाकारात बाजूचा स्क्वेअर. त्यानंतर समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3 छेदस्थानात 2 गुणाकारात बाजू. ओके, या पुढे बाळा. हे पण एक शांततेने सोडवायचं उदाहरण. चंद्रपूर मध्ये 2023 ला विचारलेला प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्याला. या ठिकाणी म्हणतात 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल आहे अशा खड्ड्यातील काढलेली माती. म्हणजे खड्डा आहे 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल खड्डा आहे, आणि हा काढलेली माती आहे ना 1 किलोमीटर लांब, 24 मीटर रुंद. शब्द नीट पाहा बाळांनो. इथं म्हणतात 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीची मातीचा थर होय. जाडीचा थर होणं म्हणजे उंची विचारली. म्हणजे काय विचारले आपल्याला, उंची विचारली. याचा अर्थ काय, 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद आणि 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील. म्हणजे तुम्हाला आकृती पाहिल्या कळायला पाहिजे का तो खड्डा आहे, तो खड्डा कशा आकाराचा असो, कोणत्या आकाराचा असणार, तर इष्टिकाची ती आकाराचा आहे. कोणत्या आकाराचा आहे, काड्याच्या पेटी नाही का, आपला हौद असतो पाण्याचा तो, किंवा काडी जशी असेल, काड्याची पेटी समजायची एका मिनिटासाठी. इष्टिकाची तिचा आकार आहे. 60 मीटर लांब आहे, 40 मीटर रुंद आणि 5 मीटर काय खोली म्हणजे उंची आहे. तर ही माती तिथून काढायची आणि तसंच मापाच्या. काय बाळांनो, फक्त इथे एक शब्द 1 किलोमीटर दिलाय. चला सोडा पटपट तुम्ही. चला बाळांनो, चला एकदम सोपं आहे. 60 मीटर, त्याच्यानंतर बाळांनो 40 मीटर आणि किती आहे 5 मीटर. ओके, आता या ठिकाणी काय बाळांनो, पुढं 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर हा सगळ्यात महत्वाचा आहे, तर 1000 मीटर. इथंच महत्वाचं उदाहरण होतं. 1000 मीटर आणि गुणाकारात काय 24. त्यांनी फक्त आपल्याला इथं चेक केलं. या ठिकाणी 1 किलोमीटर असं केल्यामुळे आपल्याला तिथं चेक केलं. जेवढे शून्य कट होतील तेवढे कट कर. हा एक गेला बाळांनो, हा एक गेला, हा पण गेला, हा पण गेला. 5 1 5, 5 2 10, 6 1 6, 6 चौक 24, 4 ला 4 गेले. म्हणजे शिल्लक काय राहिले, वरती 1 आणि खाली काय 2. पण हे लक्षात ठेवा, 1/2 काय मीटर झाले. पण ऑप्शन जर तुम्ही परत पाहिलं ना, त्यांनी किलोमीटर, मीटर आणि सेंटीमीटर सगळे एकत्र आले. इथं देताना सगळे सेंटीमीटर मध्ये आणि खाली देताना काय दिले बाळांनो, मीटर. मुलं काही गडबड इथं करते, अजिबात घाबरायचं नाही. 1.2 मीटर आहे, त्याला जेव्हा आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा गुणाकारात कोण येतील, 100 येतील. मग या ठिकाणी पहा, बे 1 बे 5 10, म्हणून उत्तर आलं बाळांनो 50 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 1. पहा इथं सगळ्यांना कन्फ्युज आहे. 5 मीटर, 3 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 1.5 मीटर. एकदम असे गुगली प्रश्न असतात ना, ते सगळे गुगली प्रश्न पाहायला मिळतात भूमितीमध्ये मोस्टली. तरी सर्वांना येत असतं, पण त्या टायमिंगला आपण काय गडबड करतो, कारण एकदा उदाहरण चुकलं परत पुसायचं, परत लिहायचं. आपला 30 सेकंदात सुटणारा प्रश्न असतो तो कमीत कमी आपल्या या गडबडीमुळे अतिउत्साहामध्ये काय होतो, परत तो खुडून परत सोडायला जातो, परत 30 सेकंद जातात. म्हणजे आपण घेण्यान देण्याचं 1 मिनिट वाया घालतो. त्यामुळे पहिल्यांदा सोडवताना प्रश्न एकदम क्लिअर वाचायचा आणि आपल्याला वाचल्यानंतर कळायला पाहिजे का काय चालू आहे. ओके, ठीक आहे बाळांनो, पुढे पहा. आता हा पण प्रश्न आहे ना, पुस्तकांमध्ये असा न विचारला वेगळा असतो. आता इथं पहा कसा विचारला. अंतर नव्हते पूर्वी, आपल्याला सगळीकडे अंतर द्यायचे. याच्यात काय म्हणतात पहा बरं एकदा. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय. एक बैलगाडीचं चाक काय, त्याचा व्यास आहे 1.4 मीटर. त्या बैलगाडीनं प्रवास करताना गाडीच्या चाकाचे किती बाळांनो, 750 फेरे पूर्ण झाले, तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले. चंद्रपूर जिल्ह्याला 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. आणि याच्या अगोदरचे जेव्हा आपण प्रश्न पाहत होतो तेव्हा आपल्याला ते काय द्यायचे, अंतर द्यायचे आणि फेरे द्यायचे आणि विचारायचे किती फेरे होतील किंवा परीघ किती, व्यास किती, त्रिज्या किती, असं. पण याच्यात असं उदाहरण आहे, तो थोडंसं उलट केलं त्यांनी. चला सुटला असं तुम्हाला. मला तर तुम्ही सांगा, आपल्याला जेव्हा फेरे काढायचे असतात ना, हे फेरे तुम्हाला हा दिलाय त्यांनी काय, व्यास, याला व्यास म्हणतात. म्हणजे काय, वर्तुळाच्या मध्यातून जाणारी जी काय जीवा असते तिला व्यास म्हटलं जातं. हा व्यास आहे. व्यास जर तुमचा 1.4 आहे, आपली बेसिक किंमत पण तीच आहे.
7 आहे, 14 व्यास आहे, परिघ तुमचा 44 आहे आणि क्षेत्रफळ 154 आहे. ऑलरेडी त्यांनी व्यासच देताना किती दिला 1.4 मध्ये फक्त एक दशांश स्थळ दिले. म्हणजे आपण इथं पण दशांश स्थळ घेऊ शकतो. म्हणजे काय आला याचा परिघ किती आला 4.4. एकदम इझी. म्हणजे तुमचा खरंच तुम्ही वर्तुळ क्रमांक 1 आणि वर्तुळ क्रमांक 2 जर माझे व्यवस्थितरित्या जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला हे नॉर्मल आहे. पण पहा 4.4 हा तुमचा झाला परिघ. तुम्ही सांगा मला 4.4 परिघ आहे आणि किती फेरे मारले 750. चला 750 त्याला काय करा गुणून टाका. पण या ठिकाणी दिलेलं आपल्याला मीटर मध्ये. इथं काय दिले बाळांनो हे मीटर आहे आणि मग मीटर आहे आणि इकडे येताना काय म्हणतात किलोमीटर. जेव्हा तुम्हाला मीटर मधून किलोमीटर मध्ये जायचं असेल तेव्हा तुम्हाला भागायचं कोणी बाळांनो या ठिकाणी सरळ सरळ 1000 न याला भागायचंय. कितीने भागायचं 1000. एक पहिला मुद्दा माझा क्लिअर आहे. इथं जर दशांश स्थळ आहे तर हा एक शून्य गायब झाला. इथं दशांश स्थळ आहे तर एक शून्य गेला निघून. मग आता तुम्ही फक्त यांचा गुणाकार करा नंतर ते 1000 आपण नंतर घेऊ. मग आपण काय करणार आता बाळांनो या ठिकाणी हे जे 75 असतील या 75 ला 44 न मल्टिप्लाय करू. ओके या ठिकाणी पहा 4 पंचे 20 हातचे आले 2 4 7 28 28 आणि 2 बाळांनो 30. हा एक घर संपलं म्हणून एक शून्य दिला. परत 4 न गुणण्यापेक्षा आपल्याला माहिती 4 न जर 300 आलं तर दुसऱ्यांदा पण काय येणार आहे 300 येणार आहे. 0 0 नि तर 3 लिहिला. ओके 0 0 बाळांनो इथं आला 3 आणि इथं आला 3 म्हणजे 3300 मीटर झालं. 3300 मीटरला आपल्याला त्यांनी देताना मीटर नाही तर काय विचारलंय म्हणून सांगतो ऑप्शन कपा काय किलोमीटर. 3300 मीटर छदस्थानात बाळांनो काय 1000 मीटर. म्हणजे इथं तुम्हाला काय होणार आहे ते किलोमीटर मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे 2 शून्य गेले हे 2 गेले खाली एक घर शून्य असेल तर डावीकडे चाला एक घर 3.3 किलोमीटर. म्हणजे किती अंतर प्रवास करत 3.3 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 1 आलं सर्वांना. छान उदाहरण आहे म्हणजे आणि बरेचसे उदाहरण मी असे स्किप केले नाही तर उदाहरणं इतके आहेत ना माझ्या माहितीप्रमाणे 2023 ला काहीतरी भूमितीवरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या 438 ते 40च्या दरम्यान आहे. त्यातले बरेचसे प्रश्न रिपीट आहे आणि तेच आहे हे शाखांचे फेरे असतील समभुज त्रिकोण असेल आयत असेल चौरस असेल वृत्तचिती व नॉर्मल आहे गोलावरती 1 2 आहे. म्हणजे जे वर अगोदरचे आहेत ना 4 चॅप्टर त्रिकोण चौकोन त्याच्यानंतर वृत्तचिती घन यांचा जास्त अभ्यास करा खूप महत्वाचा. म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ जरी पाहिले ना माझे 5 6 7 8 असतील माझ्या माहितीप्रमाणे भूमितीवर तरी तुम्हाला खूप मुंबईच्या मुलांसाठी स्पेशली बोलतो मी. सध्या माझं बोलणं फक्त मुंबईचा जो पेपर असेल त्याच्या संदर्भात असेल म्हणून मी तुम्हाला सांगतो व्यवस्थितरित्या जरी तुम्ही एवढे व्हिडिओ केले तर तुम्हाला भूमितीचं काही करावं लागणार नाही. कारण मी पूर्ण सिलेबस पाहिलाय त्यांचा पूर्ण 2023 पाहिले ना आता 2024 वरती माझं काम चालू आहे. तर तेच प्रश्न रिपीट झाले भूमितीचे बदलत नाही. फक्त माझं म्हणणं आहे प्लीज तुम्ही ते नीट कॅल्क्युलेट करा नीट पहा सोडवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. चला पुढलं उदाहरण घ्या बाळांनो. आता एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौरस मीटर असेल तर त्याची परिमिती किती. एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौरस मीटर असेल तर त्याची परिमिती किती. आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ विचारले बाळांनो. काय विचारले सर दिलंय चौरसाचे क्षेत्रफळ दिले आणि त्याची परिमिती काय. परिमिती काढायची म्हणजे काय करायचं बाळांनो बाजू एकदम जवळ डोकं चाललं माहिती. हा शेवटी प्रश्न काय परिमिती काढायची काय पाहिजे बाजू पाहिजे. बाजू पाहिजे तर दिलंय काय तुम्हाला क्षेत्रफळ दिलंय क्षेत्रफळावरून बाजू काढायची म्हणजे काय करायचं सरळ सरळ काय बाळांनो 2304 चं काय तुम्ही वर्गमूळ काढता. वर्गमूळ काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे. वर्गमूळ काढताना फक्त हे 2 घरं घ्यायचे दशक स्थानचा घर कट आपल्याला त्याचं काही घेणं नाही. 4 कोणाचे एकक स्थानी असू शकतो 1 पासून 10 पर्यंत तर 2 आणि खालचा शोधायची गरज सुद्धा नाही कारण यांची काय बेरीज 10 येते. 8 आणि 2 10 बेरीज झाली म्हणजे एकक स्थानी 2 असेल किंवा 8 असेल. मग त्यांच्या पुढला अंक घेण्यासाठी काय करायचं हा 23 जो राहिलाय ना या 23 च्या अलीकडे वर्गमूळ संख्या किती आहे 16. 16 कोणाचं वर्गमूळ आहे 4चं. 16 कोणाचं वर्गमूळ आहे 4चं. म्हणजे एक तर ती संख्या 42 असेल किंवा किती असेल 48. इथपर्यंत तुम्ही आलात ओके. आता शुअर करायचे नेमकं 42 का 48 याच्यासाठी काय करायचं 4 जो अंक आहे ना 4च्या पुढे क्रमागत असणारा नैसर्गिक अंक कोण असो 5 असो या दोघांचा गुणाकार करा. 4 पंचे 20 झाला. किती आला गुणाकार 20. हा 20च्या कम्पेअर करताना 23 कसा आहे मोठा आहे का लहान आहे. 23 जर मोठा असेल याच्याशी कम्पेअर करताना तर मोठी संख्या म्हणजेच काय झाला या संख्येचं वर्गमूळ. ओके मग मला सांगा 2304चं वर्गमूळ काय आलं तुमचं 48 आलंय. 48चा वर्ग काय 2304 आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळालं 48 तुमचं काय आली बाजू आली. या ठिकाणी 48 तुमची आली बाजू आणि आपल्याला सांगितली त्यांनी परिमिती सांगितली म्हणून 48 गुणाकारात कोण येणार बाळांनो 4 येणार आहे. 4 न गुणून टाका 8 1 8 8 चौक 32 7 आले 3 4 चौक 16 16 आणि 3 19 192 याचं सरळ उत्तर आलेलं असत बाळांनो ऑप्शन क्रमांक 4. फक्त माझं एकच तुम्हाला सांगणं असेल अभ्यास करताना प्रश्न सोडवताना शेवटी काय विचारलं आणि काय दिलंय. कोणताही प्रश्न गणिताचा विचारला असला ना शेवटी काय विचारलं काय दिलंय जे विचारले
ते काढण्यासाठी काय पाहिजे, परिमिती काढायची ना, मग परिमितीसाठी काय पाहिजे, बाजू. बाजू काढायची कशी, क्षेत्रफळावरून तुम्हाला काय मिळणार आहे, बाजू. संपला विषय. ओके, नेक्स्ट बाळा. आता एकदम नॉर्मल उदाहरण, हे नाशिक 2023 ला विचारलं, आणि या वर्षी तर तुम्ही जर नाशिकचा पेपरचा अनालिसिस केला असेल तर पहा, तुम्हाला कळलं या वर्षी नाशिकच्या पेपरला 61 गणित होत. 61. 2 वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 5-7 आहेत, त्या तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती. आता नॉर्मल इथं मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं असेल, गुणोत्तर दिले त्रिज्यांचं आणि विचारलंय कशाचं, क्षेत्रफळांचं. मग इथं जर क्षेत्रफळांचं विचारलं ना, 5-7 त्रिज्या. परिघाचं गुणोत्तर जर विचारलं ना, तसंच असतंय, 5 आणि काय आलं असतं, 7. परिघाचं सेम असतं. परंतु जेव्हा तुम्ही क्षेत्रफळाकडे जातात ना, तर बाळांनो क्षेत्रफळाकडे जाताना याचा काय होतो बाळांनो, स्क्वेअर होतो. 5चा वर्ग आणि 7चा वर्ग. जसं पहा ना आपण नाही का, इथं पाहत होतो 7, 14, त्यानंतर 44 आणि डायरेक्ट इकडे जाताना 154. याची जर दुप्पट असेल तर आपण याची पण दुप्पट करायचो, याची पण दुप्पट करायचो, पण आपण इकडे जाताना काय करतो, या पट्टीचा वर्ग करतो. म्हणजे याचा अर्थ तोच आहे, क्षेत्रफळात जाताना तुम्हाला काय करावं लागतं, वर्ग. 5चा वर्ग 25, 7चा वर्ग बाळांनो 49. संपला विषय. 49, 25 आणि 49. ओके, नेक्स्ट. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे, एकदम शांततेने सोडवा. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी, 24 सेमी व 25 सेमी आहे, व झालं. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आणि हा पण प्रश्न नाशिक 2023 ला विचारला. सोडवा बाळा ना तुम्ही हा प्रश्न, चला पटपट. चला पटपट. माझं एकच म्हणणं असेल, व्हिडिओ पाहत असताना प्लीज तुम्हाला आवडला ना व्हिडिओ तर प्लीज लाईक करत जा. माझं हा तुम्हाला खूप वेळाचा आग्रह असतो, लाईक करा. आणि शक्यतो तुमच्या हातात मोबाईल असतो, तुम्हाला एवढे लोक व्ह्यूज देतात तर कमेंट सुद्धा खूप अपेक्षा असते आम्हाला. वैयक्तिक माझं मत असतं की आम्ही इतकं छान देण्याचा प्रयत्न करतो, तर तुमचा जेव्हा कमेंट असते ना त्यांना आणखीन उत्साह वाढतो. तो उत्साह कायम वाढावा म्हणून माझी अपेक्षा असते का तुम्ही या ठिकाणी कमेंट करणं अपेक्षित आहे. मी खरंच बेस्ट, अति बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डेली मी तुम्हाला सांगितलं ना, मुंबईच्या पेपरला जाण्याच्या अगोदर एक दिवस तरी मी रविवारी तुमच्या बरोबर खूप छान बोलेन, का ज्या दिवशी तुमच्या आयुष्यातला म्हणजे पेपरला जाताना आणखीन कॉन्फिडन्स वाढेल. पण मी रविवारीच बोलल, त्याच्या अगोदर नाही. आणि मुंबईच्या मुलांना मी सांगितलं ना, तुमच्यासाठी मी स्पेशली सगळं युट्यूबवर काम केलं असेल. माझ्याला तुमच्याकडून अपेक्षा असेल का भविष्याच्या पोलीस भरतीसाठी मी अतिशय कमी दरामध्ये, मुलांचा खूप आग्रह आहे, तुम्ही पण कमेंट वाचले असेल का, त्या कमेंटमध्ये मुलांचं सरळ म्हणणं आहे का सर एक तरी बॅच लॉन्च करा. म्हणून ती एक 6 महिन्यासाठी मी 399 रुपयाची एक बॅच लॉन्च केलेली. त्याच्या संदर्भात मी एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ युट्यूबला टाकल, तुम्ही तो पाहून घ्या. फक्त मी मुंबईच्या मुलांना सांगतो का तुम्ही बाकीच्या मित्रांना रिकमेंड करा का बाळांनो, अशा स्वरूपाचं कंटेंट आहे ज्याच्यामध्ये गणित असेल, म्हणजे अंकगणित, बुद्धिमत्ता आणि भूमिती, जवळजवळ 44 चॅप्टर त्यामध्ये इन्क्लूड असतील आणि प्रत्येक चॅप्टरवरती 100+ उदाहरण आहेत. त्याचा पूर्ण अजेंडा जो आहे ना, तुम्ही ऑलरेडी 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड कराल. फक्त तुम्ही, माझी विनंती असेल का तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. म्हणजे या ठिकाणाहून मुद्दा असा असेल का मुलांना खूप चांगला कंटेंट मिळेल, हाय क्वालिटीचे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याची जी काही पूर्ण माहिती आहे, ते पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. फक्त तुमच्यामुळं बाकीच्यांचा पण फायदा होईल. आणि फक्त 399 रुपयामध्ये 6 महिने आहे. खूप मोठी बॅच आहे ती. आणि सायंकाळी बरोबर 6:30 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत लेक्चर असेल डेली. बुधवारी तुम्हाला युनिट टेस्ट दिली जाईल आणि शनिवारी तुम्हाला त्याच ठिकाणी पेपर जो असेल, जो ऑफलाईनला असेल तोच त्या ठिकाणी पण असेल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मुंबईच्या मुलांसाठी माझी काही अपेक्षा नाही, फक्त तुम्ही पण, तुम्हाला मिळणाऱ्या रिझल्टचा हा एक परिणाम असावा का तुम्ही मला दिलेलं ते एक कसं आम्ही पण सर बाकीच्यांपर्यंत पोहोचवतो का, अशा स्वरूपाचा जो कंटेंट. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, मी जेवढे व्हिडिओ टाकलेले ना, ते व्हिडिओ मधले उदाहरणं तुम्हाला कमीत कमी 50% अधिक ऍज इट इज येणार. हा आपला शब्द आहे आणि हा शब्द 100% खरा होईल. ज्या दिवशी मुंबईचा पेपर होईल ना, तो पेपर झाल्यानंतर तुमचे येणारे फोन, तुमचे येणारे SMS याचं प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन पाहायला मिळेल. कारण मला गॅरंटी आहे 50% तरी उदाहरणं ऍज इट इज आहे तशीच येतील, फक्त काही ठिकाणी अंक बदलतील, एवढा माझा शब्द आहे तुम्हाला. चला बाळांनो, मी जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी हिरोचं सूत्र, पुन्हा मुद्द्यावरती येतो. हिरोचं जे सूत्र आहे बाळांनो, एका पेपरला विचारलं डायरेक्ट हिरोचं सूत्र सांग. आता तुम्हाला त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या,
आणि त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिल्यानंतर त्रिकोणाचं काय विचारलं तुम्हाला क्षेत्रफळ विचारण्यात आलेले. त्रिकोणाचं क्षेत्रफळ तिन्ही बाजू दिल्यानंतर काढायचं असं तर त्याला काय करावं लागतं बाळांनो, त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवा या तिघांची बेरीज करा, त्याला अर्धपरिमिती म्हणतात. यस, अर्धपरिमिती. 7 अधिक बाळांनो 24 अधिक 25 यांची बेरीज करायची. छदस्थानात 2 आहे, 24 आणि 25, 24 2 48, 49, 49 आणि 7 56, 56 छदस्थानात 2 म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर किती येणार आहे 28. अर्धपरिमिती म्हणजे एस असतो आणि तो किती आला बाळांनो 28 आला. आणि या ठिकाणी तुम्हाला आता लक्षात ठेवायचं बाळांनो, यांना वर्गमुळाच्या चिन्हात टाकायचं. काय करायचं, वर्गमुळाच्या चिन्हात. त्याच्यानंतर इथं 28 लिहायचे, जे तुमची अर्धपरिमिती आली ते 28 गुणाकारात. हे जे अंक आहे ना, या अंक प्रत्येकाच्या ठिकाणी 28 लिहित जायचे. हे 28 इथे 28 यांची फक्त इथं वजाबाकी, इथंच वजाबाकी करायच्या. 28 मधून 7 गेले किती राहिले बाळांनो, या ठिकाणी राहिले 21 लिहून टाकले गुणाकारात. 28 मधून 24 गेले राहिले किती बाळांनो 4 गुणाकारात. आणि 28 मधून 25 गेले राहिले किती बाळांनो 3. आता याचं काही ठिकाणी डायरेक्ट विचारलंय का हिरोचं सूत्र सांगा. ते हिरोचं सूत्र मी तुम्हाला नंतर सांगतो. म्हणजे कसं असं ते असं असतं हिरोचं सूत्र. एस ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी. आता काय म्हणते तुम्ही सूत्राला शिकवतात, परंतु बाळांनो या ठिकाणी ऍज इट इज सूत्र विचारलंय म्हणून सांगितलं. हिरोचं सूत्र त्रिकोणामध्ये जर विचारलं तर काय, एस ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस बी आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी. यस म्हणजे कोण असतं, अर्धपरिमिती. हे सूत्र विचारलंय म्हणून हे तुमचं पाठच पाहिजे, एक सुद्धा मार्क जाता कामा नये. आणि मग बाकी इकडे सूत्र लिहायचीच गरज नाही. मी सांगितलं ना किती आली अर्धपरिमिती 28. ती पहिल्यांदा 28 लिहायची, प्रत्येक अंकाच्या पुढे 28 लिहायचे, तिथं वजाचं चिन्ह टाकून द्यायचं. 28 मधून 7 गेले 21, 28 मधून 4 गेले 24 गेले 4, 28 मधून 25 गेले उरले 3. आता तुम्हाला यांचं डायरेक्ट वर्गमूळ काढता येणार नाही, पण माझं एक मत आहे, याची फोड करा तुम्ही. याची फोड करताना मला सांग 28 ची फोड काय येते, वर्गमुळात घेऊ आपण. पहा, या 28 आणि 28 ची फोड आली 7 1 7 7 चौक 28 आणि या 21 ची फोड काय आली 7 1 7 7 3 21. म्हणजे पहा इथं कोण आला 7 घेऊन टाकला 7 गुणाकार, हा 4 घेऊन टाकला गुणाकार, हा 7 घेऊन टाकला, हा 3 घेऊन टाकला आणि पुढे 4 आणि 3 घेतले. पहा बरं किती सोपं आहे. नाही तर तुम्ही यांचा गुणाकार करणार आणि मग त्यांचं वर्गमूळ काढण्यात वेळ नका. याची फोड करून टाका पटकन, कारण तुम्हाला आला इथं पण 7 आला, इथं पण 7 आला, इथे एक 7 इथे एक 7, दोघं 7 असेल तर 7 7 49 म्हणजे त्याचं वर्गमूळच येतंय. 7 दोनदा असेल तर खाली एकदा 7 घेतला गुणाकारात. इथे 4 इथे 4, दोनदा 4 आहे तर एकदा घेऊन टाकला. ओके, इथे 3 इथे 3, इकडे 3 इकडे 3, दोनदा 3 तर तो पण घेऊन टाकला. पहा बरं 4 त्रिक 12, 12 गुणाकारात 7, 12 7 84 म्हणून उत्तर आलं बाळांनो 84 चौरस सेंटीमीटर. एकदम सोपं आहे. या उदाहरणात तुम्हाला 2-3 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. हिरोचं सूत्र काय हे ऍज इट इज आहे तसं प्रश्न विचारतात. हिरोचं सूत्र तुमचं पाठ पाहिजे नंतर येणार. ओके, त्याच्यानंतर अर्धपरिमिती म्हणजे कशी काढायची असते, दिलेले जेवढे अंक असतील ना त्यांची बेरीज करा, त्याला भागायचं 2, संपला विषय. मग तुम्ही मांडायचं ही अर्धपरिमिती ना 28 वर्गमुळामध्ये टाकून द्यायची ती. ओके, आणि 28 पासून मल्टिप्लाय करताना प्रत्येक ठिकाणी जे तिन्ही बाजू दिले असेल ना त्यांच्यातून काय करायचं बाळांनो 28 वजा करून इथंच लिहून ठेवायचे. म्हणजे जेव्हा पेपर असेल ना पेपरवरतीच लिहायचं. ओके, नेक्स्ट पहा बाळांनो, एका चौरसाची बाजू 5 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. काय काढायचीच गरज नाही, अमरावती शहरला आहे. 5 चा वर्ग काढून टाका, 5 चा वर्ग 25, संपला विषय. काय दम नाही त्या उदाहरणात, वेळ पण खर्च नका करू. त्रिकोणाची बाजू 3 सेमी 4 सेमी व 5 सेमी असल्या त्रिकोणाची परिमिती किती. चला परिमिती विचारली, क्षेत्रफळ नाही, तर काढसाल क्षेत्रफळ. कधी कधी गडबडीनं होऊन जातं. चला पटपट. प्लीज फक्त मुंबईचे जे जाणारे मुलं असतील ना, एवढे पोरांनी फॉर्म भरलेले त्यांना ही जे जेवढे व्हिडिओ असतील ना तेवढे शेअर करा, सगळ्यांना सांगा. 100% फायदा होईल, 100%. माझा शब्द आहे तुम्हाला. एका त्रिकोणाची बाजू, आता तुम्हाला त्रिकोणाची जर परिमिती काढायला हवी ना, पहा काय विचारलं, परिमिती काढायची असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज करा. 3 अधिक 4 अधिक 5. पहा बरं बाळांनो किती आलं, 4 आणि 3 7, 7 आणि 5 सॉरी 5 आणि 4 9, 9 आणि 3 संपलं. चला एकदम छान उदाहरण आहे. जर एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला. ओके, एक लोखंडी तार होती तिचा चौरस तयार केला. ओके, आई झालं माझ्याकडून छान. एक पहिल्यांदा वाचतो आपण. जर एखाद्या लोखंडी तारेचा चौरस तयार केला तर चौरसाची एक बाजू 22 सेमी असते, एक 22 सेमी असते. जर ती वाकून तिचे वर्तुळ तयार केले, जर ती पुन्हा वाकून तिचे वर्तुळ तयार केले तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल. चला सोडवा बाळांनो, प्रयत्न करा. प्रश्न विचारला ठाणे 2023 ला. ओके, तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल.
वर्तुळाची त्रिज्या काय असेल? एकदम नॉर्मल बाळांनो. आता तुम्हाला दिलं चौरस, एक तारा असेल त्या तारेपासून हा चौरस तयार केला. ओके. आणि हा चौरस जो काय तयार केला, या चौरस जी तार असेल वर्तुळ तयार केलं. एकदम नॉर्मल. चौरसाच्या तारेपासून वर्तुळ आणि चौरस तयार केला. सॉरी, तारेपासून काय केलं, पहिल्यांदा लोखंडी तार असेल, एका लोखंडी तारेपासून चौरस तयार केला आणि तीच तार पुन्हा वापरून तिच्यापासून काय केलं, वर्तुळ तयार केलं. हा पा, याची बाजू म्हणतात किती आहे, 22 आहे. चौरसाची बाजू 24 आहे. तुम्हाला एक सांगतो, याची परिमिती आणि याचा परी हे दोन्ही इथं या ठिकाणी. ओके. बाउंड्री म्हणजे परिमिती, बाउंड्री म्हणजे परी. वर्तुळात त्याला परी म्हणतात आणि चौरस परिमिती. याची जी बाउंड्री असेल ती आणि याचा जो काय बाउंड्री असेल ती सुद्धा काय आला, हा झाला परी आणि याची काय परिमिती. मग याची सांगा परिमिती काय यायला पाहिजे. इथं जर 22 आहे आणि गुणाकारात किती यायला पाहिजे बाळांनो, या ठिकाणी 4 आहे. 22 चौक 88, या ठिकाणी 88 मीटर सेंटीमीटर आहे. 88 सेंटीमीटर याची जर परिमिती असेल तर याचा परीघ सुद्धा किती आला बाळांनो, 88 सेंटीमीटर. या ठिकाणी त्रिज्या किती नॉर्मल आहे. आपला परिघाचा मुद्दा आहे काय बाळांनो, 44 युनिट म्हणजे बेसिक 44 आहे. 44 आहे का 44 दुने 88 म्हणजे 2 पट आहे. 2 पट आहे. त्रिज्याची आधार किंमत 7 आहे. 7 गुणाकारात 2, 7 1 7, 7 दुने 14 म्हणजे उत्तर काय बाळांनो, बरोबर. किती सोपं आहे, इझी. छान उदाहरण आहे. ओके बाळांनो, नेक्स्ट सोडा. हे एक छान, सगळे छान उदाहरण, मी फक्त त्यातले काहीच घेतले, आता नंतर रिपीट होणार मी टाळले. खोलीच्या एका भिंतीची लांबी व रुंदी अनुक्रमे 5 मीटर 4 मीटर आहे. त्यामध्ये खिडकी 1.5 मीटर मल्टिप्लाय 1 मीटर मापाची आहे. दरवाजाचे माप 2.25 मीटर बाय 1 मीटर आहे. तर एकूण भिंत किती रंगवावी लागेल. म्हणजे तुमची एक आवाज येतो सर्वांना. ओके ओके. खोलीच्या एका भिंतीची लांबी रुंदी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बाळांनो, अशा स्वरूपाची भिंत असणार आहे. लांबी रुंदी 5 आणि 4 आहे. म्हणजे हिचं काय येणार आहे, क्षेत्रफळ काढावं लागणार. क्षेत्रफळ किती. आता तुम्ही काय भिंतीला असं काय बाउंड्री कलर देणार आहे का, नाही. बाउंड्री म्हणजे या ठिकाणी असतो तो काय, या ठिकाणी परिमिती. आपल्याला परिमिती नाही पाहिजे, आपल्याला भिंतीला असा रंग द्यायचा आहे. आणि या भिंतीच्या मध्ये ना एका ठिकाणी असा दरवाजा आहे म्हणतात आणि एका ठिकाणी काय अशी खिडकी आहे, ती स्किप करायची, ती काढून टाकायची का, तो रंग द्यायचा नाही, हा भाग काढायचा. मग मला सांगा 5 चौक किती आला, काय मीटर. अंतर स्किप करायचंय. मला सांगा किती मापाची आहे विंडो, सॉरी हा विंडो आहे 1.5 मीटर. म्हणजे जी काय त्या ठिकाणी खिडकी असेल ती किती असणार आहे बाळांनो, 1.5 मीटर मल्टिप्लाय 1. म्हणजे यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर 1.5 न जर 1 ला गुणलं तर किती आलं, 1.5 चौरस मीटर मापाची काय आली तुमची खिडकी आली. आणि दरवाजा पण पहा 1 न गुणलं तर काय तेवढाच येणार आहे, 2 पॉईंट किती 25 मीटर. मग या दोघांची बेरीज करा. खिडकीची चौरस मीटर अंतर किती 1.5 मीटर आणि दरवाजाचं माप किती आहे 2.25 आहे. या दोन्हीची बेरीज करा म्हणजे किती आलं 2.25 अधिक 1.5. या ठिकाणी पहा 5 आले, 5 आणि 2 किती आलं 7 बाळांनो आणि 3.75 चौरस मीटर अंतर हे त्या ठिकाणी असणाऱ्या या खिडकीचं आणि दरवाजाचं हे दोन्ही अंतर जे आहे ते टोटल आहे 3.75. ते याच्यातून फक्त काय करायचं बाळांनो, कमी करायचं. वजा करा, 0 देऊन टाकू असा. या ठिकाणी राहील बाळांनो 19, या ठिकाणी 9 आणि 10. 10 तून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, पॉईंट आहे तसा ठेवला. आणि या ठिकाणी 9 मधून 3 गेले 6, म्हणजे उत्तर आलं 16.25. 16 ऑप्शन क्रमांक 3. ओके. नेक्स्ट, एका चौरसाची परिमिती अमरावतीला विचारला 84 सेंटीमीटर आहे
तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती बाळांनो? परिमिती चौरसाची दिली, क्षेत्रफळ विचारले, बाजू पाहिजे 84 असेल. या 84 ला आपण 4 न भागू, 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4. या ठिकाणी बाजू आली 21. बाजू जर 21 आली तर क्षेत्रफळ करताना 21 चा वर्ग करायचा आणि 21 चा वर्ग आहे 441. ऑप्शन क्रमांक 1, 441, ऑप्शन क्रमांक 1. एकदम इझी आहे. नेक्स्ट, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज. एकदम छान प्रश्न होता, नांदेड चालकला 2023 ला. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 69 असेल तर त्यांच्या कर्णाची लांबी किती? एकदम छान दिला होता प्रश्न, म्हणजे एकदम मला तर खूप आवडला. नांदेड चालक 2023. आपण जसे प्रश्न सोडत होतो ना ते सोडून पुढे जायचो, त्यांनी त्याच्या अगोदरचाच आपल्याला प्रश्न विचारला, म्हणजे एकदम क्लिअर आहे. काटकोन त्रिकोण हा एकदम पाळा असा काटकोन त्रिकोण जे आपल्याला येत नाही, फक्त त्यांनी विचारण्याची पद्धत बदलवली. आता पहा, हे काटकोन करणाऱ्या दोन बाजू, ते म्हणतात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. या दोघांच्या वर्गांची बेरीज आहे ती किती आली? 169. आपल्याला माहिती आहे 169 या बाजूला येते, 169 बाद या दोघांच्या वर्गांची बेरीज. आपल्याला जर या कर्ण काढायचं असेल तर वर्गांच्या बेरीजचं काय करतो आपण? वर्गमूळ. म्हणून या ठिकाणी 169 चं वर्गमूळ किती आलं? 13. किती छान प्रश्न होता पहा, म्हणजे 13 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ना खूप छान असते पेपर मध्ये. घ्या, हा प्रश्न 2 ठिकाणी विचारला, SRPF गोरेगाव आणि मुंबई शहरला. पहा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे, त्या कोणाची मापे काय असतील? मी तुम्हाला एकदा मुंबईचा पेपरला जाण्याच्या अगोदर पूरक कोण आणि कोटी कोण एकदा हा पॉइंट क्लिअर करून देईन युट्यूबवर. प्लीज सर्वांनी एकदम लाईक, तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि 100% कमेंट करून आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा. ओके बाळा, चला ठीक आहे. आता या ठिकाणी ना पूरक कोण आणि कोटिकोण, कोटिकोणाच्या मापांची बेरीज, कोटिकोणाच्या मापांची बेरीज बाळांनो 90 असते, 90 अंश. आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज, पूरक जे कोण असताना त्यांच्या मापांची बेरीज 180. आता या ठिकाणी काय म्हणतात ते? एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या किती आहे? त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या किती आहे? दुप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, तो मूळ कोण असेल आणि त्याचा पूरक कोण असेल 2, म्हणजे तो दुप्पट आहे. पूरक कोण किती झाला? या ठिकाणी मूळ कोण 1 मापाचा, तो पूरक कोण किती झाला? 2. आणि त्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? 180. शतस्थानामध्ये 2 आणि 1 किती झाला? 3 झाला. बागून टाका. 18 म्हणजे किती आला? 60 आला. किती आला बाळांनो? 60 आला. एकदम सोपं आहे. 1 युनिट किती आहे? 60. मूळ कोण किती मापात झाला? 60 1 60. आणि त्या ठिकाणी पूरक कोण या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 60 गुणाकार 2, 60 2 120 आणि काय येणार आहे? 60. म्हणून ऑप्शन क्रमांक किती आला? 4. ऑप्शन क्रमांक किती बाळांनो? लक्षात ठेवा, कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश. पूरक कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. नेक्स्ट, एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास सोडवा बाळांनो. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा जो व्यास देण्यात आलाय ना तो 7 मीटर असून त्याची त्रिज्येची 6 पट आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? चला सोडवा. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? आता तुम्हाला वृत्तचिती दिली म्हणजे अशा स्वरूपाची आकृती ती नाही का, ही वृत्तचिती म्हणतात त्याला इथं नाही का, अशा स्वरूपाची. आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेले नीट लक्ष द्या. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास दिलेला आहे. ही जी सिमेंटची टाकी आहे ही पूर्ण हा झाली त्रिज्या, पण हा व्यास दिलेला आहे. व्यास दिला बाळांनो 7 मीटर. तर आपल्याला उंची आणि असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. आपल्याला या ठिकाणी त्रिज्या पाहिजे असते. आपल्याला काय पाठायचंय? इथं लिटर मध्ये पाणी लागतंय. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वृत्तचितीचे इथं घनफळ ठिकाणी वृत्तचितीचे काय लागणार आहे आपल्याला? घनफळ. हे आज जे येतं ना हे लिक्विड असतं, याला घनफळ म्हणतात.
आणि बाहेरून पहा, या ठिकाणी जर त्या ठिकाणी कडं ओतायचं असेल तर ते झालं पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ झालं. ओके, पण आपल्याला या ठिकाणी पाहिजे वृत्तचितीचे घनफळ. आणि या ठिकाणी कुणी काही म्हटलं तरी सर याला शॉर्टकट हाच आहे का बाबा, तुम्हाला वृत्तचितीचे घनफळ पाठ पाहिजे. या ठिकाणी पाय आर वर्ग काय आहे, एच. पाय आर वर्ग एच हे वृत्तचितीचं घनफळ आहे. ज्यांना सिलेक्ट व्हायचं आहे, ज्यांना मार्क पाडायचे आहे बाळांनो, तुम्हाला हे करावंच लागेल. पाय आर वर्ग एच हे त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, ते पाहिजे. आता आपल्याला त्यांनी दिला व्यास. व्यास जर तुमचा 7 आहे तर तुमची त्रिज्या किती आहे, 5. म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं पहा बरं, 22. जर पायची किंमत नाहीये तर ती मांडणार किती आपण, 22/7. आता आपल्याला त्रिज्या काढायची. त्रिज्या काढायची म्हणजे काय, तर झाली 3.2. तिचा वर्ग आहे म्हणून आपण म्हणजे काय तुम्हाला तर या ठिकाणी ते म्हणतात जी उंची आहे ना, ती उंची तर नीट वाचा. उंची देण्यात आली ना, ती त्रिज्येच्या 6 पट म्हणतात. किती उंची, त्रिज्येच्या 6 पट आहे. मग उंची जर 6 पट आहे तर 3.5 8 आणि 3 बाळांनो आले 21 आहे. ओके, म्हणून उत्तर या ठिकाणी त्रिज्या उंची किती येणार तुमची, उंची आली तुमची बाळांनो 21. या ठिकाणी आपण 21 भाग जाताना पहा, 7 × 7 7 त्रिक 21. गुणाकाराचा तुम्हाला 35चा वर्ग खूप सोपा आहे. 5 5 5 25. इथं 1 आणि 1 2 घर आहे म्हणून उत्तर काय येणार इथं 12.25 ला 66 न गुणायचा आहे. हा गुणाकार करून टाकू आपण, एकदम इझी आहे. 12.20 गुणाकारात 66 सोपं जातं, कारण का एकदा 6 परत गुणायची गरज नाही. 6 पंचे 30, हातचे आले 3. 6 दुने 12, 12 आणि 3 किती आले 15, म्हणजे हातचा आला 1. 6 दुने 12, 12 आणि 13, हातचा आला 1. 6 1 6 1 7, 7350. असं किती वेळा लिहिणार आहे आपण, दोनदा, कारण का 6 एकदा गुणलं याचा विषय संपला. इथं 0 देऊन टाकला आहे तसं लिहून टाका. परत 6 गुणा 0 5 3 आणि 7. पहा बरं, 0 5 या ठिकाणी 5 आणि 3 8, 7 आणि 3 10, म्हणजे इकडे आले 80. आता या ठिकाणी काय आहे मीटर मध्ये. ओके, आता काय 80,850 मीटर हे काय झालं बाळांनो, तुमचं पाणी ची काय असेल ते या ठिकाणी घनफळ झालं. म्हणजे इथं लिहिलं तुम्ही 80,850 हे तुमचं काय झालं या ठिकाणी बाळांनो, तर या वृत्तचितीचं घनफळ झालं. ओके, पण आपल्याला काय म्हणतात ते मीटर आहे. आता ते किती पाणी मावल, पाणी मावल म्हटल्यानंतर तुम्हाला जेव्हा मीटर असेल तेव्हा गुणायचं कुणी बाळांनो इथं 1. पण या ठिकाणी लक्षात ठेवा किती घर दशांशस्थळ होते, 2 घर, म्हणून हे 2 घर आपण इथं दशांशस्थळ देणार. हे 2 घर दशांशस्थळ आहे, म्हणजे या ठिकाणी 2 घर दशांशस्थळ टाकले. 2 गेले म्हणजे 2 0 कॅन्सल. पहा बरं बाळांनो, आता राहिले 50 0, म्हणजे या ठिकाणी किती उत्तर येते बाळांनो, एकक दशक हजार 10,000 लक्ष 8,850 लिटर. 8,500 लिटर. सॉरी, एकदम क्लिअर आहे. ज्या मुलांना कळालं नसेल त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा मीटरचं लिटर करायचं असतं तेव्हा कितनं गुणायचं असतं बाळांनो, 1000, म्हणून ते 1000 आपण इथं गुणलंय. मग या ठिकाणी पहा 8,08,500 लिटर इतकं पाणी होईल. आणि याचं जर विचारलं असं घनफळ किती झालं, तर घनफळ होतं बाळांनो त्याचं किती बाळांनो, 808.50 घन होतं. हा, मीटरचा घन. काय असं मीटरचा घन, कारण घनफळामध्ये मीटरचा घन असतो, इथं लक्षात ठेवायचं, मीटरचा घन असतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे उत्तर याचं येणार आहे 8,08,500 लिटर पाणी इतकं या टाकीमध्ये बसलं जाईल. हे उदाहरण तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्यायचं, कोणत्या स्वरूपाची गडबड न करता. घ्या पुढे स्क्रीनशॉट घ्या याचा, मी जरा बाजूला होतो. ओके, ठीक आहे. एका आयताकृती मैदानाची लांबी बाळांनो 80 मीटर, त्यानंतर लांबी 80 मीटर आणि रुंदी 50 मीटर आहे. शब्द राहिला माझ्याकडून. एका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर, रुंदी 50 मीटर आहे. त्या मैदानास 5 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल. अहिल्यानगरला हा प्रश्न विचारला गेला. चला बाळांनो, एकदम क्लिअर सोडवायचं. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिले काय, आयताकृती मैदान दिले. या ठिकाणी दिलेलं आयताकृती मैदान आहे. याची लांबी आहे 80 मीटर आणि बाळांनो रुंदी आहे 50 मीटर. 80 मीटर आणि काय 50 मीटर. मग आयताची लांबी आणि रुंदी काढायची,
आयताचं या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे असणार आहे, सरळ सरळ जर 4-5 पदरी कोपण घालायचं आहे म्हणजे तुम्हाला बाउंड्री पाहिजे, आणि बाउंड्री पाहिजे म्हणजे तुम्हाला परिमिती पाहिजे. बाउंड्री पाहिजे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे बाळांनो, परिमिती पाहिजे. एकदम क्लिअर. परिमिती पाहिजे तर मग तुम्हाला माहिती आहे काय, 2 आहे ब्रॅकेट मध्ये. या ठिकाणी हे 50 आणि हे 80 बाळांनो, यांची बेरीज करा. 50 आणि 80 ची जर बेरीज केली तर 130. 2 गुणाकारात 130 बाळांनो, 13 दुने 26, 260 मीटर परिमिती झाली. कशाची बाळांनो? ओके. या आयताकृती 80 बाय 50 मीटर जे काय असेल मैदान असेल लांबी रुंदी, तर त्याची जी परिमिती आहे 260 मीटर परिमिती झाली. असे किती पदर आहेत? 5 पदर आहेत. 560 गुणाकारात 5 पदर आणि प्रति मीटरला किती खर्च? 20 रुपये. आता या ठिकाणी या ठिकाणी 5 1 5, 5 दुने 10, म्हणजे 260 गुणाकारात 10 म्हणजे झाले 100. एकदम क्लिअर. या ठिकाणी 26 किती चिन्ह इथं? 1 2 3 1 2 3 म्हणून उत्तर आलं बाळांनो 26,000. काय येणार आहे? 26,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 2. 26,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 2. खूप छान उदाहरण आहेत. प्लीज बाळांनो आवडल्यानंतर लाईक करा आणि 100% कमेंट करा. तुम्हाला मुंबईच्या पेपरला 100% या सर्वच्या सर्व उदाहरणांचा खूप फायदा होईल, याची मी तुम्हाला 100% ग्वाही देतो. हे सोडा. 88 मीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 88 मीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात. 88 मीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे 1000 फेरे पूर्ण होतात. तर त्या चाकाचा व्यास किती? तर त्या चाकाचा बाळांनो व्यास किती? आता व्यास विचारलाय आपल्याला, व्यास दिला या चाकाचा, हा व्यास. आपल्याला व्यास असताना काय काढावा लागतो? परीघ. या ठिकाणी परीघ. व्यास किती दिलाय तुम्हाला? 88. मला सांगा, व्यास जर 88 आहे, व्यासाची आधार किंमत तुम्हाला माहिती किती आहे? 14 आहे. सॉरी काय दिलंय? 88 किलोमीटर अंतर आहे. सॉरी, व्यास किती आहे? नाही, व्यास विचारला. सॉरी, आपल्याला काय विचारला? व्यास विचारला. सॉरी. मग आपल्याला दिलेलं अंतर आहे. आपल्याला पहिल्यांदा परीघ निघाल. मी पाहिलं नीट नाही. परीघ निघाल. तुम्हाला दिलेलं अंतर आहे 88 किलोमीटर आहे. आणि बाळांनो या ठिकाणी काय म्हणतात ते मीटर आहे. ऑप्शन मध्ये काय दिले तुम्हाला? मीटर. ऑप्शन मध्ये जर मीटर असेल तर लगेच गुणायचं बाळांनो 1000 ना. ओके. जर सेंटीमीटर असतं तर बरोबर किती? 1 लाख ना गुणायचं. छद असताना किती फेरे आहेत? 1000 फेरे. मग हे 1,1000 निघून गेले. राहिलं काय? परीघ सुद्धा किती आहे तुमचा? 88 मीटर तुमचा परीघ आहे. 88 मीटर जर परीघ असतं तर तुम्हाला माहिती आहे बाळांनो, हा काय? 44 1 44, 44 दुने 88 म्हणजे 2 पट आहे. कारण 44 ही परीघाची आधार किंमत. आणि मग या ठिकाणी व्यास विचारलाय. व्यासाची आधार किंमत किती आपली? 14. या 14ला 2 पट आलं तर 2 न गुणून टाका. 14 1 14, 14 दुने 28 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. पहा बरं, एकदम सोपं. ओके. पहा अजून लास्ट एक्झाम्पल असेल याचं. या ठिकाणी म्हणतात चौरस व समभुज चौकोन, या चौकोनाचे कर्ण परस्परांना टिंबटिंब असतात. वासिम चालक 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. वासिम चालक 2023 ला प्रश्न विचारलाय. चौरस आणि समभुज चौकोन दोन्हींचा अर्थ एकच आहे, ज्याचे चारही बाजू समान आहेत. या ठिकाणी आणि या ठिकाणी चारही कोण काटकोन असतात. तो काय असतो बाळांनो? चौरस. आणि समभुज चौकोनाच्या चारही बाजू काय असणार बाळांनो? समान असणार. ओके. 1 मिनिट. ठीक आहे. पहा या ठिकाणी पहा बाळांनो, समभुज चौकोन जो आहे ना, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. समभुज चौकोन आणि चौरस चारही बाजू समान असतात. चौरसाचे चारही कोण काटकोन असतात. समभुज चौकोन तो पण चारही बाजू समान असतात. आणि समभुज चौकोनाचे कर्ण आणि चौरसाचा कर्ण पहा बाळांनो अशा स्वरूपाचे जातात. ते जाताना एकमेकांना या ठिकाणी काटकोनात दुभागतात. आणि मग लक्षात ठेवायचं लंब दुभाजक असतात. या ठिकाणी ते एकमेकाला कसे असतात बाळांनो? लंब दुभाजक असतात. म्हणजे याचं जर तुम्हाला सरळ प्रश्नाचं उत्तर विचारलं तर याचं उत्तर यायला लागतं बाळांनो काय? लंब दुभाजक असतात. या ठिकाणी चौरस आणि समभुज चौकोन या दोघांचे जे कर्ण असतात परस्परांना लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक म्हणजे अशा स्वरूपाचं ते एकमेकाला काय करतात? तर काटकोनात छेदतात. लंब दुभाजक या शब्दाचा अर्थ होतो ते कर्ण एकमेकाला काटकोनात छेदतात. इथं छेदल्यानंतर बरोबर काय तयार होतो? काटकोन. या शब्दाचा अर्थ अशा प्रकारे बाळांनो तुम्हाला या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची काय अडचण आली तर मला खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच असेल बाळांनो, का जे आपले मित्र असतील त्या मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना पण त्यांच्या मार्कांमध्ये 100% काहीतरी फायदा होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पुन्हा एकदा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सांगतो का बाळांनो, आपण जी बॅच लॉन्च केली आहे त्याची पूर्ण इन्फो मी तुम्हाला एक सायंकाळपर्यंत टाकून देईल. तर त्याच्यामध्ये फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. 44 चॅप्टर कसे आहेत सगळ्याच्या सगळ्यांची फक्त 399 रुपयाला आहे. मुंबईच्या मुलांनी फक्त बाकीच्या मुलांना ती शेअर करावी, कारण भविष्यात होणाऱ्या जे काही 12,000 पद आहेत ना, त्या 12,000 पदांसाठी तिचा 100% खूप आणि खूप फायदा होईल. कारण तुम्ही माझे जेवढे क्लास पाहिले त्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल आतापर्यंत पेपरला आलेले जेवढे प्रश्न असतील ना, तर अशा स्वरूपाचेच प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. जे मला येतात ते नाही मी सोडून देत, तर जे परीक्षेला येतं ना ते सोडून देण्याचा मी 100% प्रयत्न करत असतो. त्याच्यातून कधी कधी युट्यूब वरती शिकवत असताना काही वेळेस असं पण होतं की मी सांगताना एखादा आकडा माझ्याकडून चुकत पण असेल, तर त्याबद्दल मी कधी कधी दिलगिरी पण व्यक्त करत. अनावधानानं एखादा आकडा चुकला जातो आणि सांगताना चुकतं, तसं कमेंट बॉक्समध्ये मी पण पाहिलं. 1-2 प्रश्न असतील का त्यांचे माझ्याकडून आकडे चुकलेले असतील, पण त्या अनावधानानं झालेली गोष्ट असेल. पण जेव्हा तुम्हाला असं कधी आढळलं तर त्याच्या वेळेस तुम्ही 100% खाली कमेंट करा. त्याचा तुम्हाला निरसन त्या शंकेचं केलं जाईल, एवढी अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून पण. आणि पुन्हा एकदा बाळांनो तुम्हाला सांगतो, रंग हे 9 दिवसांचे 9 रंग असतील आपल्या आयुष्यात, पण असेच रंग उधळावू नये यासाठी मुंबईचा होणारा जो काही पेपर असेल त्या पेपरला छान अभ्यास करा. सह्याद्रीच्या माध्यमातून मी 100% तुमच्या बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला काय अडचण असेल 100% तुम्ही मला खाली कळवा, कमेंट बॉक्स मध्ये कळवा, किंवा त्या ठिकाणी माझा नंबर असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पण कळवू शकता. पुन्हा एकदा सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छाही देतो आणि थांबतो. धन्यवाद बाळांनो.